नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। काल दिवसभर ज्या घडामोडी दिल्लीला झाल्या, एक नाटकीय रूप त्याच्यात निर्माण झालं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या लोकांनी त्यांच्या घराचं पूर्णच्या पूर्ण कब्जा घेतला आणि त्याला अटक करण्यात आली। 10 वेळा त्यांना समन्स पाठवले होते, परंतु त्यांनी हायकोर्टामध्ये त्यांना सांगितलं की समन्समध्ये ह्या चुका आहेत। त्याच्यामुळे काल हायकोर्टाने दिल्लीच्या हायकोर्टनी त्यांना स्टे द्यायला मनाई केली आणि त्याच्यामुळे त्यांना ईडीनी धाड टाकून त्याच्या घरात त्यांना अरेस्ट केलं आणि सरळ घेऊन गेले। या बातमीला सर्व पूर्ण दिल्ली हादरून गेली, कारण एक चीफ मिनिस्टर दिल्लीचा आणि तोही पॉप्युलर चीफ मिनिस्टर आणि त्यांना अरेस्ट करणं म्हणजे बीजेपीला मला असं वाटते की पूर्ण पंजाबपासून तर दिल्लीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपी घाबरलेली दिसते। कारण जे बीजेपी ज्या पद्धतीने केजरीवालांना वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये काहीतरी करत होती, अडकवत होती किंवा अडकवण्या म्हणण्यापेक्षा की बाबा तुम्ही या इंडियाची अलायन्स होऊ नका, हा त्यांच्यावरती जो मोठ्या प्रमाणातला दबाव होता त्याच्यापायी बीजेपी हादरलेली आहे, असं काही अशी कल्पना सर्वांनी केलेली आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब, काँग्रेसचा जो काही फंड होता तो सर्वच्या सर्व बँक सीज केलेत। एक सीताराम केसरी 2000 मला वाटते 20-25-30 वर्ष आधी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या काळातली काहीतरी क्वेरी होती काय 50-60 लाखाची असेल। त्या क्वेरीचा हे देऊन एक त्यांनी नवीन फ्रेश नोटीस इश्यू केली आणि त्यांना सांगितलं की त्यांचे सर्व जेवढे खाते होते ते गोठवण्यात आले। त्याच्यामुळे बीजेपी म्हणजे काँग्रेसला आता इतकी आफत झाली की ते म्हणाले की आमच्याकडे विमानाने तर जायला सोडा, ट्रेननी जाण्यालाही पैसे नाहीत, इतकी आमची अवस्था यांनी सरकारने करून ठेवलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की या देशात हिटलरशाहीचं आहे, या देशामध्ये लोकशाही कुठे आली, अशा पद्धतीची भाषा, अशा पद्धतीचे व्हिडिओज आज तुम्हाला आम्ही दाखवू। तसंच यामध्ये जे काही घटना घडल्या दिल्लीला सुप्रीम कोर्टात, त्याही एक छोटासा एक रिव्ह्यू घेऊ। बघूया आपण एक छोट्या क्लिप्स, आपण 2-3 क्लिप्स आपण हे केलेले आहेत। पुन्हा एक मराठीतली एक क्लिप आहे आणि फार सुंदर क्लिप आहे। मोदींवरती त्यांनी घणाघाती टीका केलेली आहे, ती पण एक सुद्धा आपण क्लिप बघूया। लोकसभा चुनावों से ठीक पहले सुप्रीम कोर्ट ने केंद्र का फैसला रोक दिया है, यानी पलट दिया है, और चुनावों से ठीक पहले बीजेपी को यानी सरकार को 5 बड़े झटके लग गए हैं। रिमझिम के 5 पॉइंट्स में देखिए कि एससी ने क्यों लगाई केंद्र के फैसले पर रोक। दूसरा, चुनाव आयोग का बीजेपी पर क्या एक्शन लिया गया जब विपक्ष ने ये शिकायत की कि बीजेपी एमसीसी यानी आचार संहिता को तोड़ रही है। तीसरा, सरकार ने रोके कांग्रेस के सारे पैसे। ये पूरा मामला क्या है? विपक्ष ये आरोप लगा रहा है कि भैया सरकार ने हमारे अकाउंट फ्रीज कर दिए हैं, लेकिन इस पर बीजेपी ने क्या कहा आप वो भी सुनेंगे। और चौथा, सुप्रीम कोर्ट का ईसी नियुक्ति पर क्या फैसला आया है, जब आज सुनवाई थी तो आज क्या क्या सुप्रीम कोर्ट ने कहा। और पांचवा, एसबीआई ने ईसी को दे दिए हैं सारे यूनिक नंबर। तो देखिए, एसबीआई से सारे यूनिक नंबर इलेक्शन कमीशन के पास आ गए हैं। सुप्रीम कोर्ट ने एसबीआई को लताड़ लगाई थी और अब फाइनली हम और आप ये जान पाएंगे कि किस पार्टी ने किसको कितना चंदा दिया। सारी खबरें, लेकिन इस बीच सबसे बड़ी खबर कि दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गिरफ्तार हो चुके हैं और सीएम अरविंद केजरीवाल के घर के बाहर सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी गई है। ड्रोन से सुरक्षा व्यवस्था देखी जा रही है। दिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल को ईडी ने गिरफ्तार कर लिया है। दिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल को गिरफ्तार कर लिया गया है। ड्रोन से नजर रख रही है पुलिस उनके आवास के बाद। स्वतःची लग्नाची बायको तो सोडून दिली, दुसऱ्याच्या लग्नाच्या बायकोबद्दल हा माणूस अशी कॉमेंट करत होता। या देशाचा पंतप्रधान 55 करोड की गर्लफ्रेंड सोनिया गांधींना जर्सी गाय म्हणत होता हा मनुष्य। काँग्रेस की विधवा राजीव गांधींची ती विडो आहे, तिला काँग्रेस की विधवा म्हणत होता। हा प्रतिष्ठा राखत होता महिलांची।
या माणसाबद्दल काय काय बोलता येऊ शकतं? संसदेमध्ये भाषण करत असताना देशाच्या गेल्या पंतप्रधानांबद्दल, मनमोहन सिंगांबद्दल रेनकोट घालून आंघोळ करतात का असं भाषण केलं होतं या नरेंद्र मोदींनी. इतक्या गलिच्छ स्तरावरती संपूर्ण संसदीय लोकशाहीमधली चर्चा नेऊन ठेवलेली होती. जाहीर प्रचार करत असताना सडकछाप मावल्यासारखं बंगालमध्ये प्रचार करत होते. कोविड देशामध्ये पसरलेला होता, त्याला दीदी दीदी हे करत होते. आणि हा संसदेच्या प्रतिष्ठेबद्दल हे बोलणार, संसदेच्या गरिमेबद्दल, गरिमा म्हण, यांनी कोणाची गरिमा पाळली? उपराष्ट्रपती पदाचा सन्मान करायला हवा, वा. आणि संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला देशाच्या राष्ट्रपतींना बोलावलं नाही. काय काय राष्ट्रपतींची गरिमा सांभाळली? केवळ महिला आहेत, आदिवासी आहेत म्हणून? तिथं तर जे घरात राहायला गेलं तर त्याचं शुद्धीकरण करून घेतलं जातं, जसं काही त्यांच्या प्रवेशाने ते अपवित्र होणार होतं, अशुद्ध होणार होतं. आणि हे भाषा करणार संसदेच्या गरिमेची. आज ज्या विषयावरती बोलायचं आहे तो इतका गंभीर आहे की भारताच्या संसदीय लोकशाहीला श्रद्धांजली अर्पण करावी का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि एकंदरीतच देशातल्या सगळ्या लोकशाही व्यवस्थेला एक श्रद्धांजली अर्पण करायची अशी ही अवस्था या आत्ताच्या मोदी सरकारने आणून ठेवलेली आहे. कारण सुना आपने, सीताराम केसरी याद है कैसे होंगे? उन्हें तो मरे हुए 24 साल हो गए और अध्यक्ष से तो वो इसके भी 2 साल पहले हटा दिए गए थे. लेकिन कांग्रेस को खत्म करने के लिए मोदी जी की सरकार ने कहा है कि फूंक दिए गए सीताराम केसरी का हिसाब दे कांग्रेस पार्टी. आप सोचिए, सीताराम केसरी जी के जमाने का 1994-95 की असेसमेंट ईयर का नोटिस अब हमारे पास में आया. मल्लिकार्जुन खड़गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, अजय माकन और जयराम रमेश. बरसों बाद कांग्रेस पार्टी ने ऐसी भरी पूरी प्रेस कॉन्फ्रेंस की थी. प्रधानमंत्री का नाम लेकर इतना तीखा हमला किया. कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने सीधा कहा कि मोदी सरकार कांग्रेस को चुनावी प्रक्रिया से बाहर करके भारत के लोकतंत्र को रौंद देना चाहती है. ये कुचल रहे हैं, सप्रेस कर रहे हैं और हमको चुनाव लड़ने के स्थिति में वो नहीं छोड़ना चाहते हैं. आपको पता ही होगा कि पिछले दिनों इनकम टैक्स डिपार्टमेंट ने कांग्रेस पार्टी और यूथ कांग्रेस के बैंक खाते फ्रीज कर दिए थे. कांग्रेस ने कहा कि 4 बैंकों में हमारे 11 खाते फ्रीज किए गए, मतलब हम लेन देन नहीं कर सकते. किसी परिवार का बैंक अकाउंट फ्रीज कर दिया, भूखे मर जाते हैं. वो कांग्रेस पार्टी के साथ किया जा रहा है. इसके बाद कांग्रेस ने जो आरोप लगाए वो वाकई मोदी सरकार की रिसर्च को लेकर श्रद्धा का भाव पैदा कर देते हैं. 14 लाख रुपए 7 साल पहले 14 लाख रुपए का इशू है. ना 7 साल की ही बात नहीं है. बाबर और औरंगजेब का इतिहास खोदते खोदते वो सीताराम केसरी तक पहुंच गई, मोतीलाल वोरा तक पहुंच गई. मोतीलाल वोरा भी 92 साल की भरी पूरी जिंदगी जीने के बाद 4 साल पहले ईश्वर के पास चले गए. अब इनकम टैक्स कह रहा है कि कांग्रेस को सबका हिसाब देना पड़ेगा, सारे बैंक अकाउंट फ्रीज. राहुल गांधी ने कहा असंवैधानिक इलेक्शन बॉन्ड की वसूली से हजारों हजार करोड़ की सांप सीढ़ी खेलने वाली भाजपा कह रही है कि कांग्रेस पार्टी का खाता बही ठीक नहीं है. तो ये है हिंदुस्तान का लोकतंत्र. ये क्रिमिनल एक्शन है कांग्रेस पार्टी के खिलाफ और हिंदुस्तान के लोकतंत्र के खिलाफ, और ये क्रिमिनल एक्शन हिंदुस्तान के प्रधानमंत्री कर रहे हैं. जी हां, कांग्रेस पार्टी ने नरेंद्र मोदी के कृत्यों को आपराधिक कहा है और डंके की चोट पर कहा है. कोषाध्यक्ष अजय माकन ने कहा कि ऐसे तो आप महात्मा गांधी तक का हिसाब मांगने लगेंगे, फिर हम क्या करेंगे? तो महात्मा गांधी के समय पे जमनालाल बजाज जब ट्रेजरर हुआ करते थे, उस टाइम पे भी कोई चीज निकाल करके अब इस वक्त इस चुनाव से पहले हमारे अकाउंट्स को फ्रीज किया जाएगा. तो ये किस चीज का लोकतंत्र है? 30 साल पुराना, 31 साल पुराना असेसमेंट ईयर का हिसाब निकाल करके हमारे खाते फ्रीज करे जा रहे हैं ताकि हम लोग चुनाव ही ना लड़ पाए. सबको इंतजार था कि सोनिया गांधी क्या बोलती हैं. उन्होंने भी सीधे प्रधानमंत्री पर हमला बोलते हुए कहा कि एक तरफ असंवैधानिक इलेक्टोरल बॉन्ड के जरिए बीजेपी ने अकूत दौलत इकट्ठी की, तो दूसरी तरफ कांग्रेस को प्रताड़ित किया जा रहा है. This issue affects not just the Indian National Congress. It impacts our democracy itself most fundamentally. A systematic effort is underway by the Prime Minister to cripple the Indian National Congress financially. कांग्रेस पार्टी ने इस मामले को बहुत बड़ा बना दिया है
और उसने कुछ गंभीर सवाल उठाए हैं। राहुल गांधी ने सीधा कहा कि भारत में कोई लोकतंत्र नहीं बचा है। और यह कहना कि हिंदुस्तान दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी झूठ है। यहां कोई डेमोक्रेसी नहीं। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक एपिसोड दाखवत असतो। बुद्धाच्या काळात अनेक भिक्षू चारिका करायला जात होते आणि भिक्षापात्र घेऊन जेव्हा जेव्हा ते चारिकाला गेलेत, एका गावातली घटना आहे, तिथे सर्व लोकांनी त्यांना बहिष्कार टाकला। त्यांनी कुठलेही काही त्यांना भिक्षापात्र काहीच कुठे दान दिलेलं नाही आहे, कुठे त्यांनी जेवण दिलेलं नाही। त्याच्यामुळे ते एकदम आणि त्यांना इतक्या जोरात ताने मारणं किंवा तुम्ही अट्टे लोक तुम्ही कसं काय भिक्षा मागता हे ते असा वरे अनेक इव्हन सिद्धार्थावरती फार मोठ्या प्रमाणात हल्ला केला। त्यांनी सांगितलं की यशोधरेला तू अशा हालतमध्ये सोडून दिलं आणि या सर्व तीव्र भावना करून ते पुन्हा सिद्धार्थाकडे आले आणि सिद्धार्थ शांतपणाने ऐकायला लागले की आज ज्या लोकांनी हे केलेले हे तुम्हाला दुसरीकडे करतील, तिसरीकडे करतील, परंतु तुम्ही आपला मनातला जो क्रोध आहे तो शांत असायला पाहिजे। तुम्ही लोकांनी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया करायला नको किंवा त्यांना प्रत्युत्तर दिलं पाहिजे। आणि जोपर्यंत तुम्ही प्रत्युत्तर देत नाही आणि आपल्या मनातलं तुम्ही मनातला जो क्रोध आहे त्यांच्याबद्दलचा तो जोपर्यंत तुम्ही त्यावरती नियंत्रण करत नाही, याचा अर्थ की तुम्ही मी सांगितलेली शिकवणच तुम्हाला समजलेली नाही। सर्व संपूर्ण बुद्ध जेवढे काही भंते असतात त्या सर्व लोकांनी माफी मागतात आणि पुन्हा ते आपल्या कामाला लागतात। अशी ही सुंदर शिकली तुम्हाला घेऊन येतो आहोत बुद्धा या सिरियलमधनं। बघूया बुद्धा। अरे वाह, मस्त। देख, ओम भगवती भिक्षाम देहि। हट्टे कट्टे हैं, नौजवान हैं, फिर भी कटोरा उठाकर भीख मांगते फिरते हैं, शर्म भी नहीं आती इन्हें। अरे भाई, बगैर पसीना भाई मुफ्त की रोटियां तो तोड़ेंगे। अरे ये बुद्धा मनुष्य का कल्याण क्या करेगा जो अपनी पत्नी को विधवा छोड़ घर से चला आया है। ये तो पूरे समाज को निर्वंश बना देंगे। चले जाओ यहाँ से, वापस आने का साहस भी ना करना, जाओ। राजगृह वालों ने भिक्षा नहीं दी। गुरुवर, हम यहाँ से किसी और स्थान पर नहीं जा सकते? अवश्य जा सकते हैं, पर जो तुम्हें यहाँ अशांत कर रहा है वो किसी दूसरे स्थान पर भी अशांत करेगा। नहीं गुरुवर, यहाँ के लोग हमारा अपमान करते हैं, हमारा उपहास करते हैं, ताने मारते हैं, और तुम्हें क्रोध आता है। यदि यही लोग तुम्हारे पथ पर फूलों की पंखुड़ियां बिछाएंगे तो तुम्हें प्रसन्नता होगी। अर्थात तुमने अपनी शांति की कुंजी को दूसरों के हाथों में सौंप दी है। बाहर की बात तुम्हें विचलित भी कर सकती है और तुम्हें प्रसन्न भी कर सकती है। गुरुवर, हमसे ही भूल हुई। यदि बाहर के कारण दुख और क्रोध हमारे मन में है तो हमने ही मन से आपके संदेश को ग्रहण नहीं किया है। मन में यदि प्रतिशोध का भाव आया तो ये समझना कि तुम अभी परम सत्य से बहुत दूर हो। आप कहते हैं तो मन क्षण में समझ जाता है। एक बात हमेशा याद रखना कि कोई भी नई बात लोग आसानी से ग्रहण नहीं करते। तुम उनकी सदियों पुरानी धारणाओं को तोड़ रहे हो। वो तुमसे प्रेम नहीं करेंगे। पहले पहले वो तुम्हारा उपहास करेंगे, फिर हिंसक होंगे, फिर तुम्हारी उपेक्षा करेंगे, फिर तुम्हें स्वीकार करेंगे। ये परिवर्तन तुम स्वयं देखोगे। बस अपना धैर्य और सहनशीलता ना छोड़ना।
नेहमीप्रमाणे आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया. अखेर अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक. घटनाक्रम वेगवेगळे आहेत. पेपर वाचल्यानंतर PDF आहेच तुमच्यासोबत, ती वाचता येईल तुम्हाला. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर पतंजलीला बिनशर्त माफी. पतंजलीनी खोट्या जाहिराती केल्याबद्दल त्यांना शिक्षा होती. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं, त्याच्यात त्यांनी आपली माफी मागितली. निवडणूक लढवू नये म्हणून बँक खाती गोठवली काँग्रेस. त्याच्या शेजारी निवडणूक आयोगाकडून विकसित भारतचे मॅसेज थांबवण्याचे आदेश. इलेक्शन कमिशननी जे काही विकसित भारतचा जो मॅसेज होता त्याला त्यांनी थांबवण्यासाठी ईडीनी हे केलेलं आहे. आपला इलेक्शन कमिशननी रामदास आठवले यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात. वाईची बातमी आहे, पुण्याच्या जवळची. मनोज जरांगे दौरा अर्धवट सोडून घरी परतले. ही एक बातमी आम्ही घेतलेली आहे, कारण अनेक दिवसापासून जरांगेच्या मोठमोठ्या बातम्या सुरू होत्या. पुन्हा एक त्याच्याच खाली सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना सुनावले, तुम्ही न्यायालयाचा अवमान करत आहात अशी हे केलेली आहे. त्यांना पाणी बजावलं त्यांनी. त्याच्या शेजारी खतांच्या बॅगवर पंतप्रधानांचे फोटो हा आचारसंहितेचा भंग नाही का, रोहिणी खडसे यांचा सवाल. त्याच खाली अल्का न्यूमेरिकल नंबरसह इलेक्टोरल बॉन्डचे संपूर्ण तपशील जाहीर. कालच तुम्हाला माहिती आहे की SBIने हे सर्वच्या सर्व आता डेटा सुप्रीम कोर्टाला चीफ इलेक्शन कमिशनला दिलेला आहे. फॅक्ट चेक युनिटच्या सूचनेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती. ज्या काही जे फॅक्ट चेक युनिट्स होते यांना सध्याची आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. आज बघूया 5/4 जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळाचे 2014चे पुरस्कार जाहीर. सर्व जवळचेच लोक आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्रातून आमचे डॉक्टर धनराज रहाट नागपूरचेच आहेत. अनेक लोक चेहरे आम्हाला नागपूरचे ओळखीचे वाटतात. बघूया आपण, तुम्ही PDF तुमच्याकडेच आहे. आजची सिनेट विधिसभा रद्द करण्याची संविधान परिवाराची मागणी. नागपूरची बातमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 22 मार्चला 2024ला जी आयोजित होती सिनेटची बैठक, तिला रद्द करण्याची मागणी करणारा एक अर्ज होता. नागार्जुनच्या विद्यार्थ्यांची गोरेवाडा जलशुद्धीकरण औद्योगिक केंद्राला भेट, ती एक बातमी आम्ही टाकलेली आहे. प्राध्यापक युगल रायलू यांना डिलीट पदवी प्राप्त. नागपूरची बातमी आहे, नागपूरचेच आहे, परंतु त्यांना हैदराबादच्या तिथल्या कॉलेजनी डिलीट दिलेली आहे. कामगार नगर कामठी येथे पोलीस पथकाचे मॉक ड्रिल. त्याच्याच खाली BDSP संघ 25 मार्चला त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम. उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ. पारशिवनीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांना गुणगौरव व सत्कार. फार चांगली बातमी कामठीची आहे की अशा लोकांचा सत्कार नेहमी झाला पाहिजे. आणि राजेश भांडारकर हे खऱ्या अर्थानं काम करत होते तिथे आणि त्यांचा गौरव होणं गरजेचं होतं. 24 मार्चला डॉक्टर सीमा साखरे व कार्यशील महिलांचा सत्कार. एक तुम्हाला माहिती आहे की सीमा साखरे व यांच्या सर्व कार्यशील महिलांचा एक मोठा सत्कार नागपूर इथे घेण्यात आलेला आहे. याच्याच खाली आज आम्ही पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी साजरी करा. महाराष्ट्र अनीसचा तुम्हा लोकांना संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त आहाने दाम्पत्याचा सत्कार. डॉक्टर विनोद गजघाटे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित. नागपूरची बातमी. आज बघूया, आज आमचा अग्रलेख, आजचा अग्रलेखाचं आज आमचं टायटल आहे, अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. आज जी परिस्थिती देशात आलेली आहे, नरेंद्र मोदीचा जो अहंकार आहे तो आज त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण करणारं आहे. समजा जर त्यांचे सर्व प्लान जर फेल झाले आणि जर तसं जर सर्व त्यांच्या विरुद्ध जर गेलं तर अनेक लोकांचे जुन्या केसेस ओपन होतील. गोधरा कांड आलेलं आहे, लोहिया प्रकरण आहे, अनेक लोकांचे जे डोनेशन आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टीत याची सुरुवात होऊ शकते. आजचा अग्रलेख आहे, बहुजनांनो काय पाहिजे, संविधानिक कल्याणकारी राज्य की हिंदू राष्ट्र.
तुम्हा लोकांना एक प्रश्न केलेला आहे, आता आमचा गंभीर आहे थोडा, की तुम्हा लोकांना विचार करून की आज सध्या तुम्ही काय स्थिती आहे आणि तुम्हाला आता याच्यातून काय हवं आहे. आज तुम्हाला BJPला जे हिंदू राष्ट्र करण्याची त्यांची भूमिका आहे ते पाहिजे, की आम्हाला आज कल्याणकारी राष्ट्र पाहिजे आहे, याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. त्याच्या शेजारी आमचे मित्र प्रमोद मून यांचा सुंदरसा लेख, ब्राह्मणशाही किती मजबूत आहे आणि त्यांचे कसे कसे वेगवेगळे रंग आहेत आणि याचा हा उल्लेख करणारा हा मोठा लेख आहे. आज रमजान महिन्यातील इफ्तार पार्ट्या आणि त्यात मुस्लिम महिलांचा असलेला सहभाग याच्यावरती एक सुंदरसा लेख पैगंबर शेख यांचा, की महिलांपासून किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जातात आणि वेगवेगळ्या लोकांना जातीच्या बाहेरच्या लोकांना त्या इफ्तार पार्टीमध्ये बोलवून ज्या पद्धतीचा तिथे आदर सन्मान करतात याच्यावरती सुंदरसा लेख. आज त्याच्याच खाली एक मंगळसूत्र आमच्या भगिनी स्त्री स्वातंत्र्य याच्याखाली माधुरी दुपटे यांच्या स्तंभात आज प्रहार प्रतिभा सहारे यांचा एक सुंदरसा लेख मंगळसूत्र आणि त्याचं महत्त्व आणि काय त्याच्यात मंगळसूत्राने किती माणसात गुलामगिरी आल्यासारखं याची सिच्युएशन हे होते, की बाबा अशा पद्धतीचा एक सुंदरसा लेख आहे. एक चांगला लेख म्हणून तुम्हाला स्त्रियांसाठी वाचनीय. वाचकांचे मनोगत वक्त हर किसी का आता है, सर्वांनाच एक ना एक वेळ येत असते, त्याच्यावरती त्यांनी सुंदर एक लिहिलेली आहे स्टोरी. कंबोडियाचे दर्शन श्रीराम बनसोड यांचा मागचा एक लेख याच्या आधी येऊन गेलेला आहे आणि त्यांना जे काय अनुभव आले कंबोडियाचे ते चांगलं आज त्यांची मांडणी केलेली आहे, अत्यंत उत्कृष्ट मांडणी असणारा एक श्रीराम बनसोड यांचा लेख. स्त्री खरंच सक्षम झाली अशा पद्धतीची एक रेखा अशोक धमगाये यांचा हे सातत्याने लिहित असतात आणि स्त्रीच्या बाबतीत आता त्यांचं मत आहे की स्त्री खरंच सक्षम झाली. आणि त्याच्या शेजारी आनंदाचे ठिकाण मंदाकिनी काकडे त्यांनी सांगितलं की अनेक लोक आपल्या नोकरी करत असताना जोडधंदे करत असतात आणि ते धाडसीनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं म्हणजे फायनान्शियली आपलं स्टेटस बनवत असतात. आज तुम्हा सर्व लोकांना पुन्हा मला असं वाटते की तुम्ही वाचायला पाहिजे, कारण ज्या लोकांकडे पैसे आहेत तुमचा पैसा बँकेत ठेवून काही उपयोग नाही, ते फक्त अडाणी अंबानीच्याच गळ्यात जाणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही कुठल्या ना कुठल्या बिझनेसमध्ये गुंतवा, छोटा मोठा बिझनेस करा, प्रॉफिट नाही आला तरी चालेल, परंतु 4-5 लोकांना त्याचं नोकऱ्या जर लागल्या तिथे काही रोजगार मिळू शकला तर त्याच्यापेक्षा चांगलं दुसरं मोलाचं काम होणार नाही. असा हा सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. आज आमचा रमेश लांजेवार यांचा लेख, आयाराम गयाराम राजकीय पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे. जे आयाराम गयाराम इकडून त्या पार्टीतून त्या पार्टीमध्ये जर करत असतात यांना हीच वेळ आहे की पार्ट्यांनी आता त्यांना तिकीट देऊ नये. आज त्याच्याच बाजूला सावरकरांना माफीवीर कोणी बनविले, काँग्रेसने की भाजपने, एक सुंदरसा प्रश्न आहे. एक राजेश शेलार यांची त्यांनी एक छोटीशी कथा सांगितली बालपणाची, ज्यावेळेस ते शाळेत असते आणि त्यावेळेस त्यांना ज्या पद्धतीने त्यांची त्या समुद्रात त्यांनी उडी घालून वगैरे तो प्रकार झाला, यांच्यात डोळ्यात अश्रू आल्यासारखे लोक त्याची गणना करायचे, त्याची तुलना करायचे आणि लोकांना एकदम भावूक करायचे. परंतु माफीवीर असं कोणी आम्हाला सांगितलं नाही की त्यावेळेस ब्रिटिशांच्या काळामध्ये सावरकरांनी जे माफीनामा मागितला होता हे जर त्यांनी सांगितलं असतं तर बहुधा आमची तीव्रता त्यावेळेस नसती किंवा आम्ही वेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती प्रहार करू शकलो असतो. अशा पद्धतीची ती स्टोरी कथा त्यांनी लिहिलेली आहे. अशा रीतीने आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचे 4 याचा रिव्ह्यू घेतलेला आहे, आढावा घेतलेला आहे. बंधूंनो, इलेक्शनचा काळ आहे, जागृत राहा. संविधान वाचवायची आहे. संविधान फक्त एकाच याने वाचू शकेल, ते म्हणजे राज्यघटनेतनं. आम्हा सर्व लोकांना इलेक्शनमध्ये घुसायचं आहे. आज नागपूर इथे अनेक लोकांनी फॉर्म भरायसाठी पुन्हा आज तिथे सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटते की तुम्हीच लोक काही ना काही सोल्युशन निघेल. कुठलाही विषय जरी निर्माण झाला तरी त्याचं सोल्युशन मात्र असतं. त्याच्यामुळे जरी BJPने काय केलं असेल, वाटेल ते केलं असेल, परंतु या देशात करोडो लोक आहेत जे
त्याच्यावरती विचार करत असतात, त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असतात, त्याच्यात अँटीडोट देत असतात, त्याच्यावरती न्यूट्रल करण्याचा संपूर्ण प्रयत्न असतो. आज सुप्रीम कोर्ट फॉर्च्युनेटली थोडं लोकांचं ऐकणार आहे, त्याच्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. तुम्हा सर्व लोकांना जर आमचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही लोकांना फॉरवर्ड करा आणि लाईक करा. तसंच 14 एप्रिलसाठी छोट्या मोठ्या जाहिराती बहुजन सौरभच्या ऑफिसला द्या, जेणेकरून आमचा बहुजन सौरभ सुरळीत चालत राहील. आणि निश्चितच तुम्ही याला मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करा. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. जय भीम.